Hello all, this is the second part of the lesson properties of natural resources. In the first part we have seen the properties of air, like air has a mass, air has a weight, and air has atmospheric pressure. So in this video we are going to discuss the more properties of air. Use your brain power. What is the effect of increased temperature on the pressure of air? म्हणजे हवेचं तापमान वाढलं तर हवेचा दाबावर त्याचा काय परिणाम होतो? तर ॲज यू नो दॅट द मॉलिक्युल्स of the gases in the air are in a constant motion. When the temperature of the air increases, so these molecules start vibrating or start moving fastly. That's why they exerts a more pressure. So as the temperature increases, the air pressure also increases. म्हणजे हवेचं तापमान वाढलं तर हवेचा दाबही वाढतो, कारण हवेमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत ते फास्ट मूव्ह व्हायला लागतात, फास्ट हलायला लागतात आणि त्यामुळे तिथे जास्त प्रेशर तयार होतं. When there exists a difference in the air pressure at the two different places, the air starts flowing from the place of higher pressure to the place of lower pressure. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेच्या दाबांमध्ये फरक निर्माण होतो तेव्हा जास्त दाबाकडून हवा ही कमी दाबाकडे वाहते. ॲट सच टाइम्स वी फील अ ब्रीज ऑर विंड ब्लोईंग. यालाच आपण म्हणतो वारे सुटणे किंवा वारे आपण म्हणतो. वारे म्हणजे काय? हलणाऱ्या हवेला आपण वारा म्हणतो. आणि अशा पद्धतीनं जिथं when there is a difference in the air pressure, the air start moving from higher place of higher pressure to a place of lower pressure and we feel a breeze or a wind blowing. Thus, the winds are an effect of the difference in the air pressure. हवेच्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे. नाउ नेक्स्ट, एक ग्लास घ्यायचा आणि ग्लासमध्ये आईस क्यूब्स टाकायचे. व्हॉट यू ऑब्झर्व आफ्टर सम टाईम यू ऑब्झर्व द ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर आउटसाइड द ग्लास. आपल्याला ग्लासच्या बाहेरसुद्धा पाणी जमा झालेलं दिसतं. आता आतमध्ये नक्कीच ग्लासामध्ये बर्फ आहे म्हणजे त्या पाण्याचं बर्फाचं पाणी व्हायला सुरुवात होते, परंतु ग्लासाच्या बाहेर आपल्याला पाणी जमा झालेलं दिसतं. तर हे का होतं? तर ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. ॲज द वॉटर वेपर इन दिस एअर cools down, it condenses and gets transformed into a water. So it is this water that collects on the outer surface of the glass. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवल्यामुळे ग्लासभोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो आणि हवेमध्ये बाष्पाच्या रूपामध्ये असलेल्या पाण्याला थंडावा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्यांचं कंडेन्सेशन होतं आणि त्यामुळे त्या वेपरचं पाण्यामध्ये रूपांतर झालेलं दिसतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल ऑल्सो चेंजेस फ्रॉम टाईम टू टाईम ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे. हवेमध्ये जी आर्द्रता असते, ह्युमिडिटी असते, त्याचं प्रमाण हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. म्हणजे कोस्टल रिजनला वेगळं असतं, हिली एरियामध्ये वेगळं असतं, जिथे प्लेन सरफेसेस आहेत तिथे वेगळं असतं. त्याचबरोबर दिवसासुद्धा म्हणजे रात्री, दुपारी, सकाळी असासुद्धा आपल्याला ह्युमिडिटीमध्ये बदल झालेला दिसतो. तर हे कशावर अवलंबून असतं? द लेवल ऑफ द ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर वेपर. हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेवर असतं. म्हणजे हवा किती बाष्प वॉटर वेपर होल्ड करू शकते त्याच्यावर त्या हवेमध्ये किती ह्युमिडिटी आहे हे ठरलं जातं. आता ड्युरिंग द नाईट
or at a dawn म्हणजे रात्री किंवा पहाटे when the temperature of the air is low, हवेचं तापमान कमी असतं. So its capacity to hold the vapor is less. At such times the excess vapor is transformed into water droplets and this is we call a dew. म्हणजे रात्री किंवा पहाटे एअर टेम्परेचर हे कमी असतं आणि कमी तापमान असलेल्या हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा कमी असते आणि म्हणून आपल्याला जी एक्सेस जास्त असणारी वेपर आहे तिचं रूपांतरण वॉटर ड्रॉपलेट्समध्ये झालेलं दिसतं. यालाच आपण ड्यू म्हणतो किंवा याला आपण मराठीतून दवबिंदू असं म्हणतो. तुम्ही सकाळी सकाळी उठलात हे जास्त आपल्याला थंडीच्या दिवसांमध्ये जाणवतं. आपल्याला काचेवर किंवा झाडांच्या पानांवर आपल्याला दवबिंदू साचलेले दिसतात. सो इन द आफ्टरनून वेन द टेम्परेचर ऑफ द एअर इज हाय, द कॅपॅसिटी ऑफ द एअर टू होल्ड द मॉइश्चर ऑल्सो इन्क्रीजेस. जेव्हा दुपार होते, जशी सकाळनंतर दुपार वाढत जाते 12 ते 3 या दरम्यान हवेचं तापमानही वाढत जातं आणि या तापमानासोबत हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते. सो देअर कम्पेअर्ड टू इट्स फुल कॅपॅसिटी टू होल्ड द वॉटर, the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. त्यामुळे जास्त तापमानामुळे हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही वाढते आणि म्हणून हवेमध्ये आपल्याला बाष्पाचं प्रमाण कमी दिसतं आणि म्हणून दुपारी हवा ही ड्राय असते म्हणजे कोरडी हवा असते. The proportion of water vapor in the air is high during the monsoons and in the coastal areas. As a result, we feel the dampness or humidity. जेव्हा मान्सून म्हणजे पावसाळ्याचे दिवस असतात किंवा जे आपले किनारी प्रदेश आहेत या ठिकाणच्या हवेमध्ये कमी तापमानामुळे हवेमध्ये सतत बाष्प असतं आणि या बाष्पामुळे आपल्याला हवा ही ह्युमिड जाणवते किंवा काय म्हणतात डॅम्पनेस और आपल्याला एकदम अशी ड्राय एअर मिळत नाही, पूर्ण दमट हवा आपल्याला मिळत असते. का तर मान्सून टाईम असतो तेव्हा हवेचं टेम्परेचर कमी असतं. त्याचबरोबर जे कोस्टल रिजन्स आहेत आपले किनारी तिथे ते समुद्र जवळ आहे आणि म्हणून तिथे सतत पाण्याची वाफ ही होत असते आणि म्हणून तिथल्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण हे जास्त असतं. इन समर wet clothes dry quickly but in the rains they do not. Why is this so? आता पहा, जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा नक्कीच तापमान हे दिवसभर जास्त असतं, त्यामुळे हवा ही अतिशय कोरडी असते आणि म्हणून कपडेसुद्धा लवकर सुकतात. परंतु आत्ताच आपण अनुभव घेतो आहे की हवेमध्ये थोडी ह्युमिडिटी आहे आणि त्यामुळे कपडे म्हणजे सूर्यप्रकाश नसतो, हवेमध्ये जास्त ह्युमिडिटी असते आणि म्हणून कपडेसुद्धा वेळेवर वाळत नाही. सो इट इज बिकॉज ऑफ द ह्युमिडिटी इन द एअर. सो ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस द ह्युमिडिटी डिक्रीजेस, सो द एअर इज ड्राय. ॲज द टेम्परेचर डिक्रीजेस द होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ द एअर is less, so there is a more water vapor in the air and that we say that the air is humid or we say that there is a dampness in the air. Next, use your brain power. Paha, deep and uncorked inverted empty bottle in a slanting position into a water in a wide container. What do you observe? तुम्ही जर एक झाकण नसलेली रिकामी बाटली एका पाण्याचं एक कंटेनर घ्यायचं आहे, त्यामध्ये तिरकी आतमध्ये न्यायची. काय तुम्हाला नोटीस होईल बरं? ती जेव्हा आपण बॉटल पाण्यामध्ये आपण डीप करू तेव्हा आपल्याला हवेचे बुडबुडे बाहेर येताना दिसतात आणि हळूहळू ती बॉटल आपल्याला भरलेली दिसते. आपण जर अगदी सरळ ती बॉटल टाकली तर ती पटकन भरत नाही. वी फील अ प्रेशर बिकॉज देर इज अ एअर इन दॅट बॉटल अँड वेन वी डीप इट स्लँटिंगली इन द वॉटर
we see that the air bubbles are coming and slowly the water is going inside the bottle. Also, when we blow the balloon with air, we see the change in the uh, balloon size. We feel that there is a air in the balloon, so the volume of the balloon also changes. So we come to know from the activities these that the air has the properties like occupying space while having a certain volume, having a mass and weight. म्हणजे हवा ही जागा व्यापते. म्हणजे नक्कीच आधी बॉटलमध्ये काहीच नव्हतं, म्हणजे काय होतं, देर वॉज अ एअर, इट ऑक्युपाईज द स्पेस. वेन तो फुगामध्ये काहीच नव्हतं अँड स्लोली वेन वी स्टार्ट blowing the air in that balloon, we see the change in the size of the balloon. So there is a change in the volume. So the air has a properties like occupying space, that is having a volume, having a mass and having a weight. Air is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. आता हवा हे एक मिश्रण आहे. अतिशय फाईन पार्टिकल्स असतात, अतिशय बारीक कण असतात, वेगवेगळ्या वायूंचे, धुळीचे कण असतात, धुरांचे कण असतात, त्याचबरोबर देर इज अ मॉइश्चर इन द एअर. असं हे सगळे घटक हवेमध्ये असतात. सो वेन द रेज ऑफ द लाईट फॉल ऑन दीज मायन्यूट पार्टिकल्स, the particles spread the light in all the directions. This natural phenomenon is called as a scattering of light. आता हवेमध्ये हे जे सगळे मायन्यूट पार्टिकल्स आहेत आणि या पार्टिकल्सवर जेव्हा सनलाईट किंवा लाईट पडतो, हे पार्टिकल्स काय करतात, तो लाईट सर्व दिशांनी पसरवतात आणि या नॅचरल फेनॉमेनॉनलाच आपण स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतो. See, the air is a mixture. It has a very minute particles of different things, and when the light falls on these minute particles means sukshma kan, the particles spread that light in all the direction, and this phenomenon is called as a scattering of light. So this is also one of the property of air. The next property of air is the temperature regulation. See, you can see in the diagram that Earth receives the energy from the sun. This energy is reflected by the Earth in the form of heat. The constituents of air surrounding the Earth, such as water vapor, carbon dioxide, absorb a part of this heat and give it to the other constituents of air. As a result, the Earth's surface remains warm and thereby becomes suitable for the living world on the Earth. If there were no air on the Earth, the average temperature of the Earth's surface would have been very low. म्हणजेच पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते. ही ऊर्जा पृथ्वीकडून ॲब्झॉर्ब केली जाते आणि काही प्रमाणामध्ये ऊर्जा ही पुन्हा बाहेर फेकली जाते, रिफ्लेक्ट केली जाते. आता जेव्हा ही हिट एनर्जी रिफ्लेक्ट केली जाते तेव्हा हवेमधील जे घटक आहेत, जसे की वॉटर वेपर आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ही दिस हिट एनर्जी दे ॲब्झॉर्ब अँड गिव्ह इट टू द अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ एअर, आणि हवेतील इतर घटकांना ही उष्णता ऊर्जा दिली जाते आणि त्याचा परिणाम म्हणून अर्थ सरफेस हा उबदार राहण्यास मदत होते आणि हाच उबदारपणा सजीव सृष्टीला जगण्यासाठी उपयुक्त ठरतो. जर पृथ्वीभोवती हवेचे आवरण नसेल तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान हे सरासरी कमी असतं आणि इट मे नॉट बी suitable for the living world. So it is because of the atmosphere around this earth, the earth's surface remains warm and thereby becomes suitable for the living world.
Next property is the transmission of sound. All the sounds that we hear reaches through the surrounding air. The density of the air also changes due to the change in its temperature. In winter, the density of the air increases, so we can hear the whistle of a distant rain clearly early in the morning in the winter. Air is useful as a medium for the transmission of sound. म्हणजे आपण जे काही आवाज ऐकतो हे कोणाच्या माध्यमातून ऐकतो, तर आपल्या अवतीभोवती असणाऱ्या हवेच्या माध्यमातून आपण आवाज ऐकू शकतो. त्याचबरोबर हवेची जी घनता आहे ही तापमानानुसार बदलते. कमी तापमानामध्ये हवेची घनता जास्त असते, जास्त तापमानामध्ये डेन्सिटी इज लेस. सो because of this, in winter the density of the air increases, so we can hear the whistle of the distant train clearly early in the morning in the winter. म्हणजे अगदी लांबवरच्या असणाऱ्या आगगाडीची शिट्टी सुद्धा आपल्याला म्हणजे दूरवरचा आवाजही आपल्याला हिवाळ्यामध्ये ऐकायला येतो. सो एअर इज अ युजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड. थँक्यू.